संदर्भातली एक नाही तर अशा 2 ते 3 त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं कॉन्फरन्सेस आपण ह्या DPR मध्ये आयोजित केलेल्या आहेत. पैकी एक ही असलेली पाहायला मिळेल. ह्या कॉन्फरन्ससाठी आवर्जून उपस्थित असलेले सूरजकुमार बाबर सर, की जे सेंटर हेड आहेत MSFDA पुणेचे इनोव्हेशन अँड कटिंग एज टेक्नॉलॉजीचे, त्यांचं मी या निमित्तानं स्वागत करतो. परवेज सय्यद सर, प्रोग्राम असिस्टंट आहेत फ्रॉम इनोव्हेशन अँड कटिंग एज टेक्नॉलॉजीचं जे सेंटर आहे MSFDA तिथेच पुणे, तर त्या दोघांचंही मी पदवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजच्या वतीनं आमच्या कॅम्पसवर त्यांचं स्वागत करतो. या 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, जे ब्लेंडेड लर्निंग जे मध्ये येऊ घातलेले आहे, ती काय आहे आणि ते आपल्याला आपल्या कॅम्पसवर कशा पद्धतीनं वापरता येईल हे समजून घेण्यासाठी म्हणून ही कॅम्प आहे. ही जी कॉन्फरन्स आहे ऑनलाईन पद्धतीनेच होते, ऑनलाईन आणि ऑफलाईन हायब्रिड मोडलाच आपण अरेंज केलेले. बहुतांश जो टीचिंग स्टाफ आहे, बऱ्याच ठिकाणून लोक आज जॉईन झालेले आहेत, हे ऑनलाईन जॉईन झालेले आहेत आणि यूट्यूब स्ट्रीमला आणि गुगल मीटला अशा पद्धतीने आणि इथं ऑफलाईनला आपण सगळेजण उपस्थित त्या सगळ्यांचं मिळून आपण कॉन्फरन्स आयोजित केलेले आहे. मी साळुंखे सरांना विनंती करतो की सूरजकुमार बाबर सरांचं स्वागत करावं. 2 दिवसीय कॉन्फरन्स डिजिटल प्लॅटफॉर्म अँड इट्स स्कोप्स इन NEP या विषयावरती आपलं पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पलूस आणि MSFDA पुणे यांच्या संयुक्तपणे या ठिकाणी ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. या कॉन्फरन्सच्या निमित्तानं उपस्थित असणारे MSFDAचे सर्व अथॉरिटी, इनामदार युनिव्हर्सिटीच्या मॅडम आहेत. त्यांच्या व्याख्यानातून तुम्हाला त्यांची ओळख होईलच. आपणा सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आत्ता आपले जे PM चे कॉर्डिनेटर आहेत रणवीर सरांनी त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी कॉन्फरन्स आहे ही डिजिटल प्लॅटफॉर्म आणि त्याचा संदर्भ NEPशी कशा संदर्भाने आहे या संदर्भात आहे. आपण MSFDA बरोबर करण्याचा एक चांगला फायदा आपल्याला आहे की सरांच्या सारखे किंवा मॅडम सारखे आपल्याला जे काही रिसोर्स आहेत ते त्या MOU केल्यामुळे आपल्याला हे उपस्थित झाले किंवा आपल्याला हे लाभता येते या ठिकाणी, त्याचा निश्चितपणे आपल्याला सर्वांना बेनिफिट होईलच. आपणा सर्वांना ज्ञात आहे की NEP आपल्याकडे लागू झालेलं आहे. उलट सर मी असं सांगेन की आमच्या युनिव्हर्सिटीनं महाराष्ट्राने लागू करायच्या अगोदर 1 वर्ष केलं आणि त्याला आम्ही NEP 1.0 म्हटलं आणि आता जे शासनाने सुरू केलेलं आहे त्याला आम्ही NEP 2.0 म्हटलं. त्यामुळे 1 वर्ष आम्ही अगोदर आहे आणि त्याचा फायदा आम्हाला हा DPR करताना पण झाला आणि बऱ्याचशा म्हणजे 8 कॉन्फरन्स आपण जवळजवळ कॉन्फरन्स म्हणता येईल वर्कशॉप म्हणा, कारण आजही तुमचं लॅबचंच वर्क जास्त आहे. मॅडमशी मी बोललो कारण आता थोडासा चेंज आपण नेहमीच मीटिंगला चर्चा करत असतो की हा चेंज आपल्याला स्वीकारायला पाहिजे, पण हा चेंज स्वीकारण्याच्या पूर्वी आपण त्याच्यासाठी प्रिपेअर असायला पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहेत, आपण 17 तारखेला जे 1 दिवसाचं वर्कशॉप घेतले ते पूर्णपणे असेसमेंटच्या बाबतीमध्ये आहे. आमच्या लोकांचा भाग नाही. आम्ही बरेचसे लोक आमचे 14-15 लोक PhD आहेत, रिसर्च गाईड आहे किंवा BOA चे मेंबर आहेत. त्यामुळं आम्ही हा फरक समजून घेतो की एक्झामिनेशन आणि इव्हॅल्युएशन. बरेचसे लोक एक्झामिनेशनच्या ह्याच्यातून बाहेर जातात. इव्हॅल्युएशन ही कन्सेप्टच वेगळी आहे, की आम्ही समजावूनच घेत नाही आणि तेच आता सातत्याने ह्या AI बेस्ड किंवा तुम्ही त्याला जनरेशनची नवीन आता म्हणताय त्यांचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये NEPच्या या पॉलिसीमध्ये काय अपेक्षित आहे, त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत,
हे 100% राबवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय, कारण हे ऑलरेडी सगळ्यांनी स्वीकारले. आपल्याला स्वीकारणं न स्वीकारणं हा ऑप्शन नाही आहे. त्यामुळं आम्ही त्या अनुषंगाने हे सगळे वर्कशॉप्स आयोजित करतोय आणि आम्ही एक भाग्यवान समजतो. आमच्यासारखं छोटंसं कॉलेज आहे, पण MSFDA आमच्याबरोबर हा MOU केला आणि चांगले रिसोर्स आम्हाला या ठिकाणी दिले की आमचं हे जे ध्येय आहे की NEP चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करायचं, ते या अनुषंगाने पूर्ण होईल असं वाटतंय. मी आपला अधिक वेळ घेत नाही. पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं मी स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि ही 2 दिवसाची ही जी काही वर्कशॉप करून कॉन्फरन्स आहे ही निश्चितपणे फ्रुटफुल होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. 2020 is the biggest revolution in this education field. आणि ह्या रिव्होल्युशनमुळे खूप मोठा ट्रान्झिशन येऊ घातलेला आहे. बरोबर? सगळ्यात मोठे काय बदल आहेत आपण बघणारच आहोत. पण ढोबळ मानाने मला वाटतं टीचिंग फील्ड मध्ये जे कोणी काम करत आहेत त्यांना काही गोष्टी नक्कीच माहिती आहेत. म्हणजे एक्झॅक्ट माहित नाही की टेक्निकल काय आहे, पण सगळ्यात मोठा बदल कोणता आहे? स्ट्रक्चरल. म्हणजे 1964 मध्ये जो कोठारी आयोग होता त्यावेळेस जो आपला स्ट्रक्चर होता शिक्षणाचा तो कम्प्लिटली आता बदललाय. किती वर्षानंतर? नाही, 64 म्हणल्यावर ते 36 हे 25, राईट? जवळपास 60 ते 65 वर्षानंतर आपलं स्ट्रक्चर बदललंय आणि त्या अनुषंगाने खूप गोष्टी बदलणार. स्ट्रक्चर बदललं, ऑफकोर्स त्याच्यासाठीचं ट्रेनिंग पहिला पार्ट आपल्याशी निगडीत म्हणजे काय बदल येऊ घातले ते आपल्याला शिकवणार, म्हणजे शिकवणार गव्हर्नमेंट. आम्ही किती शिकतो ते सोडा, ओके. पण हे येऊ घातलंय. स्ट्रक्चरल बदल हा पहिला गोष्ट आहे आणि यासाठी लागणारी सिस्टम रन होणार आहे. त्यासाठी करिक्युलम आहे, सिलेबस आहे, वेरियस वर्कशॉप्स आहेत. दिस इज द फर्स्ट थिंग, राईट? अँड अलॉंग विथ दॅट की हे जरी असलं तरी आता आपल्या शिक्षणात आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की करिक्युलम किंवा सिलेबस साधारण एक 5 ते 10 वर्षात बदलतो. का बदलतो? नवीन कल्पनांना वाव दिला जातो. एवढंच कारण आहे. एवढंच कारण आहे. नवीन नवीन गोष्टी चालल्या असतात त्या शिक्षण मिळण्यासाठी. बर, जागतिक दर्जाचं शिक्षण. बर, अजून थिंक आउट ऑफ बॉक्स. थिंक आउट ऑफ द बॉक्स. Recent trends and रिसेंट ट्रेंड, दिस इज इम्पॉर्टंट. सगळ्यांनी मला असं वाटतं की आपण आपल्या क्षेत्रात खूप माहिर आहोत. मी काही वेगळं शिकवायला आलेली नाहीये तुम्हाला, ओके. सगळ्यांना माहिती आणि फील फ्री टू स्पीक. दिस मस्ट बी इंटरॅक्टिव्ह सेशन, ओके. आणि याच्यात काही आपलं इव्हॅल्युएशन होणार नाहीये की मला A नाही B ग्रेड मिळेल नाही तर C ग्रेड मिळेल नाही तर D, असं काहीच नाहीये. लेट्स शेअर द नॉलेज, राईट? सो मला काय म्हणायचं, आपण शिक्षक आहोत आणि शिक्षणाचं पहिला एम काय आहे? शिक्षण का सुरू झालेलं आहे? म्हणजे मी एज्युकेशनशी रिलेटेड आहे म्हणून मी थोडंसं बोलते किंवा आपल्या विषयाला हात घालते. सी, आपण सोसायटीच्या नीड मधून शिक्षण निर्माण झालेलं आहे, बरोबर? जर आता इथे सर पण आहेत, नवीन पिढी पण आहे, आमची मधली पिढी पण आहे. मला सांगा, जे त्यांच्या पिढीत होतं ते माझ्या पिढीत राहिलं नाही, माझ्या पिढीतलं माझ्या पुढच्या पिढीला राहिलं नाही. हे जे सोसायटीचे बदल होत आहेत, हे जे योग घातलेल्या गोष्टी आहेत, ह्या कशातून आपण स्प्रेड करतोय? शिक्षण. आणि म्हणून शिक्षणाचा जो मुख्य ध्येय आहे किंवा त्याला मेन एम ऑफ एज्युकेशन इज टू फुलफिल द नीड ऑफ द सोसायटी अँड इक्वली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टू द नेशन डेव्हलपमेंट. हे विसरून चालणार नाही. स्वतःच्या डेव्हलपमेंट सोबत आपण राष्ट्र उभारणीला हातभार लावतो की नाही? आणि मग जर राष्ट्राच्या गरजा बदलतील तर समाजाच्या पण गरजा बदलतायत, राष्ट्राच्या बदलतायत, त्याच्यानुसार शिक्षण बदललं पाहिजे. आणि हे सगळे जर बदल आणायचे असतील तर सगळ्यात मोठे बदल कुठल्या पूर्ण प्रणालीमध्ये येणार? शिक्षण प्रणाली. आणि म्हणून ही जी NEP 2020 आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, इट मॅटर्स अ लॉट. कारण ह्याच्यामधले जे बदल आहेत, पूर्वी बदल झालेले आहेत किंवा आहे त्याच्यावर पुढे थोडंसं, पण यावेळेसची जी पॉलिसी आहे ही खूप ड्रास्टिक चेंज घेऊन आलेली आहे आणि ह्या बदलाला आपणच इम्प्लिमेंट करणार आहोत. आणि
आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हायचे. आणि म्हणूनच मला वाटतं साळुंखे सरांनी आम्हाला बरंच काय काय सांगितलं की तुमच्या कॉलेजमध्ये खूप असे काही उपक्रम होतात, तसे उपक्रम होतात. सो तुम्ही त्या बदलासाठी तयारच होत आहात. तुम्ही ऑपरेट करताय का सर? ठीक आहे. सो तुम्ही लोक त्या बदलासाठी तयार होण्यासाठीच इथे आहात. आणि आपल्याला हे आता टाळता न येण्यासारखी गोष्ट आहे, ही आपल्यासाठी अनअवॉइडेबल आहे, अपरिहार्य आहे. वी हॅव टू गो विथ दिस. कारण ह्याच्यासोबत जर आपण गेलो नाही चे परिणाम आपल्याला माहिती आहेत. ओके, सो मी काही थोडेसे पॉइंट आणले एज्युकेशन पॉलिसी मधले. सो दिस पॉलिसी एम्स ॲट होलिस्टिक एज्युकेशन रिफॉर्म. जसं मी म्हटलंय की सगळ्या स्तरावर आणि विद्यार्थ्यांची पूर्णतः चांगली डेव्हलपमेंट व्हावं ह्यासाठी खूप सारे बदल या पॉलिसीने एक्सपेक्ट केलेले आहेत. आपल्याकडनं त्यांना अपेक्षा आहे. ओके, इट फोकसेस ऑन ऍक्सेसिबिलिटी, इक्वालिटी, क्वालिटी अँड टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. The last one, that is a technological integration, and I think for that purpose only we are here right now, right? So accessibility, 4 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. शिक्षण हे कुणाच्या एकाचा अधिकार नाही. ज्याला शिक्षण घ्यायचं त्या प्रत्येकाला ते ऍक्सेसेबल असलं पाहिजे त्याच्या पद्धतीने घ्यायला, राईट? आणि मग जेव्हा आपण ऍक्सेसिबिलिटी म्हणतो तेव्हाच येते इक्वॅलिटी, ज्याला शिक्षणाचा समान अधिकार म्हणतो. बरोबर आहे? हे पूर्वी नव्हतं का? होतं, पण आता प्रामुख्याने ते अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यानंतर इक्वली म्हणजे मी ऍक्सेसिबिलिटी देते, मी क्वालिटी देते, पण त्याच्या इक्वॅलिटी आहे, बट वी हॅव टू मेंटेन द क्वालिटी. असं नाही की काही ठिकाणी कसे रन करतायत कोर्सेस. एकच मिनिट, हे थोडंसं अरे त्याला काय कळलं. सो क्वालिटी. आणि आज जर आपण म्हटलं की आपल्याला जगाच्या स्पर्धेत राहायचं असेल तर आपल्याला टेक्निकल इंटिग्रेशन शिवाय पर्याय नाही. कारण प्रत्येक ठिकाणी व जग खूप समोर गेलेलं आहे. टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन मुळे खूप पुढे गेलंय. तर आपल्या अगदी गाव खेड्यातल्या मुलांना makes learning enjoyable and less stressful. Now this part I need to emphasize that की learning enjoyable झालं पाहिजे. ओके, आपल्या क्लासमध्ये जेव्हा आपण शिकत असतो मोनोटोनस असतं किंवा थोडंफार इंटरॅक्टिव्ह पण असतं, पण स्टुडंट्सच्या माइंडमध्ये नेहमी दडपण असतं. ओके, मी इकडे तिकडे बघितलं किंवा मी इकडे तिकडे कोणाशी बोललो तर सर मला रागवतील किंवा मॅडम मला रागवतील, isn't it? पण जेव्हा आपण त्यांना हे गेम्स थ्रू शिकवलं तर डेफिनेटली तो स्ट्रेस कमी होऊन जाईल, isn't it? आणि स्ट्रेस कमी झाला तर मग अंडरस्टँडिंग चांगलं होणार, कॉम्प्रिहेन्शन चांगलं होऊ शकतं त्यांच्या विषयाचं. सो दॅट्स वाय गेम्स आर गुड व्हेन इट इज एन्जॉयबल अँड दे आर लेस स्ट्रेसफुल. Improves retention and completion rate. Okay, this is also important. Retention म्हणजे जे काही त्यांनी त्या क्लासमध्ये अंडरस्टँड केले, कॉम्प्रिहेंड केले ते खूप वेळासाठी रिटेन करू शकतात इन देअर मेमरी. लॉंग टर्म मेमरीमध्ये ते जाईल. आणि कोणतीही गोष्ट खेळण्यामुळे शिकलो तर ती इट विल लास्ट फॉर लॉंगर पिरियड. डू यू अग्री विथ दिस? दॅट्स व्हाय वी आर गिव्हिंग देम प्रोजेक्ट्स. isn't it? ऍक्टिव्ह लर्निंग आहे, त्यांचं 100% इन्व्हॉल्वमेंट असतं. सेम वे गेम्समध्ये पण 100% इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं त्यांचं रिटेन्शन खूप जास्त राहू शकतो. तो जो कॉन्सेप्ट त्यांनी क्लास स्पर्धांमध्ये शिकलेला आहे तो एक्झाम पर्यंत नक्कीच त्यांच्या मनात किंवा ह्याच्या ब्रेनमध्ये राहणार आणि रिकॉल करायला त्यांना सोपं पडेल. सपोर्ट सेल्फ बेस्ड अँड पर्सनलाइज्ड लर्निंग. अच्छा, सेल्फ बेस्ड म्हणजे त्यांच्या सोयी त्यांच्या वेळेनुसार त्यांना जेव्हा इच्छा असेल की हो आता मला नाही करायचं किंवा आय वॉन्ट टू टेक रेस्ट, मी आता दुसरं काहीतरी करते, तर ते कॅन डू इट. जेव्हा पाहिजे तेव्हा ते लिंक ओपन करू शकतात आणि ते ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकतात. सो दॅट्स वाय इट इज सेल्फ बेस्ड. असं नाही की आता वर्गात ह्या वेळेस झालं पाहिजे,
टेस्ट दिली ट्युटोरियल दिली तर तो टाइम फ्रेम असतो त्या वेळेतच जाऊन तो कम्प्लीट करायचा असतो तर त्याच्यामध्ये नो यू कॅन डू इट द स्टुडंट्स कॅन डू इट whenever they want it. And personalized learning, yes, स्वतःच्या इच्छेने आणि इंटरेस्टच्या हिशोबानेच करायचं. No force from anyone. Okay? टीचर ड्युरेशन देतात 3 ते 4 दिवसाचं ड्युरेशन. ह्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही तो ऍक्टिव्हिटी, क्विज, MCQs जे काय आहेत ते कम्प्लीट करा. तर त्या 4-5 दिवसामध्ये त्यांना जेव्हा त्यांना इच्छा होईल they can do it and go forward. Discuss and post lunch all of you are going to do those things in computer lab. सिंपल आहे, त्याला लागते फक्त एकच तुमचं जीमेलचं अकाउंट पाहिजे बस, बाकी काही नको आहे आणि खूप साधं आहे. पीपीटी सुद्धा आपण अगदी 2 मिनिटांमध्ये पाहिजे त्या पीपीटीज बनवू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण ऑनलाईन माध्यमातून करू शकतो. आता पहिलं हे ऑनलाईन का, कशासाठी, जर मग ऑनलाईन असेल तर मग फिजिकल आमच्या टीचरचा काय रोल आहे, आमचा जॉब जाईल, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत डिस्कस झालेल्या आहेत. पण एक थोडक्यात सांगतो की वी हॅव टू अपडेट आवरसेल्व्स इन कमिंग टाइम अँड दिस AI हॅज रिअली चेंज्ड द स्पीड ऑफ चेंज, राईट. म्हणजे अँड आफ्टर ग्लोबल पॅन्डेमिक 2020 साली ज्यावेळेस ग्लोबल पॅन्डेमिक आलं कोरोना, त्याच्यानंतरचा वाढलेला स्पीड आहे तो तर खूप आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, एज्युकेशन सिस्टमला बदलायलाच हवाय आणि तो बदल का असायला पाहिजे, कशासाठी असायला पाहिजे याच्यावरती थोडंसं बोलणार आहे. ऑफकोर्स आय एम नॉट परफेक्ट, नॉट गोइंग टू गिव्ह ऑल दी impactful insights to you on this, but I will try my level best, which I have been doing for last 5 years. याच्यावरती आपण अभ्यास करतोय, बऱ्याचशा कमिटीमध्ये आहे, MSFDA बरोबर आम्ही काम करतोय, बऱ्याचशा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स विद्यापीठाचे त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि असं नाही की जस्ट गिव्हिंग द लेक्चर्स अँड टेलिंग द थिअरी. In my own college, we have developed our e-content development center, spending around 40 lakh rupees, and we have recorded so far 500 plus videos of our teachers. इंजिनिअरिंग कॉलेज आहे माझं, सगळ्या इंजिनिअरिंगच्या शिक्षकांचे व्हिडिओज 500 पेक्षा जास्त व्हिडिओज आमचे तयार आहेत. ते युट्यूब चॅनलवरती आहेत जे तुम्ही आता सुद्धा इथे बसून बघू शकताय. सो दॅट इज द आउटकम ऑफ दिस e-content अंडर दिस NEP 2020. So before I begin, just few screening questions for me to just get the combination or the composition of audience. How many of you are the teachers of this college? वाटतं केशरी कलरचा एक म्हणजे इथले आहेत सगळे शिक्षक. ओके. बाहेरच्या कॉलेजचे कोण शिक्षक आहेत का आजूबाजूच्या? आता ऑनलाईन आहेत. आय नो देर आर 200 प्लस पार्टिसिपंट्स हु आर अटेंडिंग ऑनलाईन. स्टुडंट्स आर्ट्सचे किती जण आहेत? सगळे ग्रॅज्युएशनचे आहेत? कॉमर्स, सायन्स? तुम्ही कुठल्या वर्गाचे आहेत? कॉमर्स. अच्छा ठीक आहे. सो अंडर ग्रॅज्युएट यू आर डुइंग युअर BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर और थर्ड इयर? फर्स्ट इयर असतील. सेकंड इयर, फर्स्ट इयर सिन्सिअर एवढे म्हणजे फर्स्ट इयरच आहे. सेकंड इयर, थर्ड इयरच्या मुलांना भरपूर काम आहेत ना दुसरी. ऑल राईट. सो या अँड फ्रॉम टीचर्स पर्टिक्युलरली हाऊ मेनी आर फ्रॉम आर्ट्स? त्याच्यात विषय मराठी, हिंदी, इंग्लिश, जिओग्राफी सगळे असतील. कॉमर्स, फ्यू ऑफ यू अँड सायन्स. अच्छा, good. So I can use all the examples, and when we are going to do practice in lab, I'm going to segregate you as per your domains so that you can sit together and do those hands-on. All right. So let's begin. The first understanding the vision of NEP 2020, and there are so many layers. Those things are there which I'm not going to touch. काही गरज नाहीये, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण थोडक्यात एक रिव्ह्यू घ्यायचा म्हणून जर झालं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हटलं की शिक्षकांच्या डोक्यामध्ये पहिला काय येत आहे? एक्झॅक्टली. मी शिवाजी विद्यापीठाचा इंग्लिशचा BOS मेंबर आहे. सिलेबस डिझायनिंग मध्ये मी आहे. ओके. पुस्तकी आता BA सेकंड इयरचं AECचं जे आहे पब्लिक स्पीकिंग अँड प्रेझेंटेशन स्किल्स, ते पुस्तकी आता आउट आले, मिळेल तुमच्या मुलांपर्यंत. सो वेन एव्हर वी अटेंडेड द मीटिंग्स, द प्रायमरी कन्सर्न ऑफ ऑल द टीचर्स वेन NEP केम वॉज हाऊ अबाउट डिस्ट्रीब्युटिंग द वर्कलोड. ठीक आहे. आणखीन मग काय काय कुठल्या टर्म्स आपण NEP अंडर ऐकल्या होत्या त्याच्या? मेजर, मायनर, स्पेशलायझेशन. Specialization not necessary that one student who is doing commerce should take only commerce courses. तुम्ही आर्ट्स मधला एखादा विषय मायनर मध्ये घेऊ शकता, सायन्स मधला घेऊ शकता, किंवा ड्युअल डिग्री, एक डिग्री तुम्ही इथे करता, एक डिग्री ऑनलाईन करू शकतात मुलं. असे बरेचसे फीचर्स आहेत. त्याच्यामधला आणखीन एक म्हणजे मल्टिपल एंट्रीज आणि मल्टिपल एक्झिट.
राईट. सो आता हे इथंपर्यंत येणार नाहीये, नॉट पॉसिबल की स्टुडंट्स विल एक्झिट आफ्टर फर्स्ट इयर अँड विल कम बॅक अगेन 1 or 2 years, but those provisions are made by NAP so that learners can continue their education, continue their learning even if they face any problems, or in other words they can also do their job and can get the degrees. So learning should not stop.